नमस्कार. अथा कला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ही छोटीशी रांगोळी कशी बनवायची हे पाहिले होते आणि त्यानंतर आपण असे 4 चौकोन जे आहेत ते बनवून ठेवले होते मोठी रांगोळी बनवण्यासाठी. तर आज आपल्याला ती मोठी रांगोळी बनवायची आहे. पहिल्यांदा आपण असे 4ही चौकोन जे आहेत ते असं मांडून घ्यायचे आहे व्यवस्थित आणि जो ओपन साइड आहे जिथून पानं अटॅच केलेली नाही आहेत तिथे आपल्याला आज मोती अटॅच करून मोठी रांगोळी तयार करायची आहे. आता ही जी मोकळी बाजू आहे आपल्याला त्या साइडने पांढऱ्या मोत्यांनी अटॅच करून घ्यायचं आहे. जसं आपण वरती पानं अटॅच केलेले आहेत तशाच प्रकारे लूप क्रिएट करायचा आहे. तर आपण काय करूया, एक एक जो आहे चौकोनी भाग तो घ्यायचा आहे आणि ते जे 4 चॉकलेटी मोती असतात त्याच्या शेवटच्या मोत्यापर्यंत सुई फिरवून आणायची आहे आणि इथे आता 10 पांढरे मोती ॲड करायचे आहेत. तर तुम्ही हा जो दोरा आहे नवीनही यूज करू शकता किंवा कंटिन्युएशनमध्ये त्या 4 मोत्यांपर्यंतही घेऊन येऊ शकता. अशा प्रकारे जे आहे आपण 10 पांढरे मोती ॲड केल्याच्या नंतर आता हे आपल्याला दुसऱ्या चौकोनी भागाला अटॅच करायचा आहे. तर दुसरा चौकोनी भाग घेणार, व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे की जे पान आहेत ते बाजूच्या दिशेने येतील, एक वरच्या आणि एक बाजूच्या. ठीक आहे. आता दुसरा जो भाग आहे त्यातले जे 4 चॉकलेटी मोती असतात तर त्याचा शेवटचा जो मोती आहे त्यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि त्या 4ही मोत्यांच्या द्वारे शेवटच्या मोत्यापर्यंत घेऊन यायचं आहे. समजा आता तिकडचा जर आपण पहिला पकडला तर इकडचा चौथा मोती, तर अशा प्रकारे हा चौथ्या मोत्यापर्यंत आपल्याला जी सुई आहे ती घेऊन यायची आहे. आता इथे परत आपल्याला 10 मोती ॲड करायचे आहेत पांढरे आणि इकडच्या शेवटचा जो चॉकलेटी मोती आहे त्याच्यामध्ये आपल्याला सुई व्यवस्थित आणून घ्यायची आहे. तर हे बघा, हे अशा प्रकारे जसे व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे अगदी तसं करून आपल्याला ते जे एक लूप आहे जे कंप्लीट करून घ्यायचं आहे. आता धागा आपल्याला वरच्या 2 मोत्यापर्यंत घेऊन यायचा आहे, म्हणजे आपण आता वरचे 2 मोती जे आहे ते अटॅच करून घेणार. हे अशा प्रकारे धागा वरती आल्यानंतर आता इथे आपल्याला 7 पांढरे मोती ॲड करायचे आहेत. 7 पांढरे मोती ओवायचे. त्यानंतरनं समोरचे जे 2 मोत्यांची लाईन आहे दुसऱ्या चौकोनाची त्यामध्ये आपल्याला सुई ओवायची आहे, जेणेकरून हे दोन्ही चौकोन एकमेकांना व्यवस्थित अटॅच होतील. आता समोरच्या मोत्यातनं सुई काढून इथे परत आपल्याला आता 7 मोती पांढरे मोती ओवायचे आहेत आणि मागचे जे 2 चॉकलेटी मोती होते त्यामधून आपल्याला परत सुई बाहेर काढायची आहे. तर हे असे दोन्ही चौकोन जेव्हा अटॅच होतील तेव्हा आपल्याला घट्ट गाठ बांधून धागा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे आपल्याला 4ही चौकोन जे आहेत ते एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. ते आपण पुढे व्हिडिओ दाखवणारच आहोत.
तर अशा प्रकारे आपल्याला हे चौकोन अटॅच करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला कधी कधी ना असे जोड मोती भेटत असतात, तर हे जोड मोती जे असतात ते आपल्याला असेच व्यवस्थित जमा करून ठेवायचे आहेत। तर या जोड मोत्यांनी आपण एक सुंदर असे छोटे छोटे की चेन्स किंवा बाकी काही मोत्यांची कलाकृती करू शकतो। ते तुम्हाला जर पाहायचं असेल, त्याचे ट्युटोरियल्स हवे असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा, आपण ते ट्युटोरियल्स घेऊन येऊ। तर हे आता परत आपल्या या रांगोळीवर येऊ। तर इकडे पण आपल्याला जे आहे जसं पहिले जे चौकोन अटॅच केलेलं आहे तसंच 10 मोती टाकून हा पण चौकोन आपण अटॅच करून घेणार आहे। आता हे चारही चौकोन जोडल्यावर आपलं फायनल लुक जे आहे रांगोळीचं अशा प्रकारे बघा किती सुंदर दिसत आहे। हे व्यवस्थित सगळे फुलं, पानं आणि चौकोन सगळं आणि कलर कॉम्बिनेशन पण किती सुंदर खुलून दिसत आहे। तर तुम्ही नक्की घरी ही ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्ही बनवलेली रांगोळी कशी दिसत आहे आणि तुम्ही कोणत्या कलर कॉम्बिनेशनमध्ये या रांगोळीला बनवलेली आहे। चॅनलवर नवीन आला असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून नवनवीन नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येत राहतील।